छान गोष्ट आहे आणि ती मुलांची शाळेची. तर खेड्यातली मुलं आणि शहरातली मुलं त्यांचा एक सामना लागलेला असतो. सामना कुठला असते? सामना असते तू खेळतात बघ, तो सामना असतो. तू असं खेळतात बघ, तो सामना असतो. तर जी खेड्यातली पोरं असतात ते खूप हुशार असतात. हुशार म्हणजे सांगण्यापेक्षा त्यांचा मैदान असते, त्या मैदानावर ते लोकांचा तोच खेळ आणि अभ्यास, खेळ आणि अभ्यास असंच त्यांचं काम असते. किंवा काय काम करायचं असलं शेतामध्ये ते करायचं. आणि शहरातली मुलं जी असतात ती त्यांचं म्हणजे कसं एकदा ग्राउंड असते, त्या ग्राउंडवर ते लोकं खेळत असतात. त्या ग्राउंडवर त्यांची मॅच किंवा खो खो असं त्यांची कुठलीही खेळ असतील ती तिथे व्हायची. तर त्यांचा शाळेतर्फे एक सामना लागलेला असतो. ते सामन्यामध्ये ते शहरातली मुलांची टीम आलेली असते ना, त्या खेड्यातल्या मुलांची बी टीम आलेली असते. तर ती शहरातली मुलं असतात ती पण हुशार असतात, ती जिंकून यायची कुठे कुठे जाऊन. आणि हे यांचे सामने लागायचे त्यांच्या गावागावाला असे असतात सामने, तिथे जायचे आणि तिथे ते जिंकून यायचे. कोणती कुठली तरी टीम जिंकायची, सगळे हुशार असतात त्या गावाच्या. तर शहरांच्या मुलांना वाटलं का आम्ही हुशार आहे, आम्ही एवढे मोठे मोठे फायनल मारून येतात, जिंकून येतात, ते काय हे काय करणार आहे, ते गावाचे आहे, यांना एवढा काय माहीत नाही स्टुडिओचं काय. तर त्यांच्या शाळेतर्फे लागलेली ती मॅच लागलेली. तर ह्या शाळेतली त्या शाळेशी 8वी 9वी शिकलेली असते मुलं, तर त्यांचा तो सामना लागलेला असतो. तर ती त्यांचा उठल्या बसल्या रोज खेळ असते. तो कुठे जे खेड्यामध्ये राहतं त्यांचा रोजचा खेळ असते, संध्याकाळी सकाळी त्यांचा खेळ असतो आणि तेच खेळायचे. त्यांच्या शाळेत पण तोच खेळ करायचे. तर त्याच्यामुळे ते खेळाबद्दल त्यांना जास्त माहीत असते. तर ते काय करायचे, आपल्या खेळ जेव्हा लागेल त्यांची जेव्हा टीम येईल तर ते बरोबर व्यवस्था करायची शेटिंग लावून आणि चांगल्या पद्धतीने ते खेळायचे. आणि शहरातली अशीच याच्या त्या सगळे वेगळे वेगळे ठिकाणचे असतात, एकाच ठिकाणचे नसतात. हे बिल्डिंगमधले त्या बिल्डिंगमधले पोरं असतात किंवा शाळेतली असतात. तर ते त्यांचा कधी आहे संध्याकाळी खेळायला, कधी नाही असं असायचं. यांचा रोजचा उठल्या बसल्या खेळ असतो. तर एवढी चांगली ती टीम असते शहरातली. ते कुठे कुठे जाऊन हे घेऊन यायचे, गीत घेऊन यायचे, ते जिंकून यायचे. तर एक का दोन मॅच हारतात, जिंकतात म्हणतात असं आहे ना. तर शेवट त्या मुलांचा ना त्यांचा सामना लागला. तर सामना लागला तर त्या मुलांनी काय केलं, चांगली शेटिंग लावली आणि त्यांनी सांगितलं असं असंच करायचं, असं असंच करायचं. जेव्हा आपण पुढे जाणार खेळ खेळायला तेव्हा जास्त जल्दबाजी नाही करायची, सांभाळून घ्यायची. कारण काही शहरातली मुलं आहे, आपण कधी काय विचार करतील माहीत नाही, पण आपण बरोबर लक्ष ठेवायचं. आणि ह्यांना वाटते शहरातल्या मुलांना हे काय आपल्या पुढे आहे, पण एवढं मोठे मोठे टीम जिंकून येतात ना, ती काय आपल्या पुढे आहे, काही नाही. ते बिनधास्त त्यांचे जे राहिले का आपण तर जिंकणारच आहेत ना, ते कुठे किती आपल्या पुढे टिकणार आहेत. पण त्यांना हलक्यात घेऊ नका तुम्ही. ती मुलं बघा कशी खेळतात. ते जेव्हा डाव चालू झाला मुलं इथून तिथून उड्या मारायला लागली. ती कशी जंगलाच्या भागाला राहणारी, खेड्यामध्ये राहणारी, इथून तिथून जंप करायला लागली. आणि ती मुलं एवढ्या मुलांमध्ये पहिला नंबर आले. खूप चांगले खेळले. तर कुठले म्हणजे सगळी मुलं चांगलीच खेळत असतात, पण कोणाला पण हलक्यात नाही घ्यायचं. ते कधी आपल्याला निघून पुढे जातील ते सांगता नाही येणार. खेड्यातली पोरं असली किंवा शहरातली असली तरी खेळाडू होती, ती खेळण्यामध्ये खूप हुशार होती. तर ती जिंकून आणि ते पण कुठे कुठे जाऊन जिंकून यायचे. आणि असं करून ते जिंकून आले आणि मग त्यांना सांगितलं का तुम्ही आम्हाला हलक्यात नका घेऊ, आम्ही खूप खेळाडू आहे असं ते मुलं सांगायला लागले. खेळाची अशी गोष्ट होती, मुलांची कुणाला पण हलकं नाही समजायचं. तो गरीब असो, श्रीमंत असो किंवा लहान असो, मोठा असो किंवा एखाद्या झोपडीत बी राहणार असेल त्याला हलक्यात नका घेऊ, त्याच्याकडे बघ खूप दिमाग असते. मी एवढी सांगून माझी गोष्ट इथे संपवते मी. कशी वाटली नक्की बघा आणि कमेंट